एवढ्या उशिरा ना काय, एवढ्या उशिरा गेलं म्हणजे कधी गणपती चांगले भेटत नाही. लवकरच चाललो जाऊ ना, लवकरच म्हणजे 9 वाजता चाललो जाऊ. मस्त मस्त गणपती भेटते 9 वाजता गेलं का. मग आपण 2-3 वाजता जातो ना तर मग चांगले सगळे खपून जाते, सगळे लोक भक्त घेऊन जातात, मग चांगले भेटत नाही. म्हणून म्हणतो सकाळी उठ जा लवकर लवकर, सगळे जण नाश्ता चहा केला का बस सकाळीच चाललो जाऊ 9 वाजता. तुले समजते काही जराशी बी अक्कल आहे का नाही आहे ललिता? तर बस आपलं जे तोंडात आलं ते बडबड बडबड बोलून देतं आणि झालं आपलं. 9 वाजता चालतो वाली. मग किती वाजता जाण तर मग 5-6 वाजता संध्याकाळचे जाण काय मग 9 वाजता वाली तर जाऊ 11 वाजता. एकदम 9 वाजता तिथं 9 वाजता कोणी येतील का? तिथं दुकानं खोलतील का 9 वाजता तुझ्यासाठी? सकाळीच 10 वाजता शिवाय दुकानं खोलत नाही कोणी. जाऊ 11 वाजेपर्यंत. हो तर 11 वाजता जाऊ ना. मग एवढे कायले बोलता जोरे ना, 11 वाजता जाऊ पण लवकरच जाऊ. मग बाकीचे बी कामं होते, तुमचे बी कामं होते, बाकीचे आमचे बी कामं होते. मग लवकर घेऊन येऊ आणि बस गणपतीची स्थापना करून घेऊ, पूजा करून घेऊन झालं आपल्या कामं. हो बरोबर बोलते सुनबाई, बरोबर बोलते त्या. लवकरच चाललो जाऊ, घेऊन येऊ आपलं मोकळं. आपणही मोहन आपणही वावरात जायला मोकळं होतो मग. हो बरोबर आहे ना बाबा. आज सगळे जे कायले जावाची गरज आहे. आम्ही चाललो जाऊ, बाबा मी न दादा आम्ही 3 जण अजून कोणीतरी घेऊन चाललो जाऊ. तुम्ही कायले बाया मंडळी, तुम्ही कायले या, तुम्ही घरी ते मंडप गिंडप बनवून ठेवता गणपतीसाठी. आम्हाला येवाच आहे ना, आम्ही काही घेणार नाही का काही डेकोरेशनचं फुलं फाला घेईन ना आम्ही. तुम्ही गणपती घे जा, आम्ही हे सगळं घेईन संगमंगत घेऊन जाऊ. ठीक आहे ठीक आहे, ये जा. कोण कोण किती जण जाऊ मग घरून? किती म्हणजे बिंदू ताई तुम्ही यान काय? आता सगळेच जाऊ तर मग परीले कोण पाहिजे आणि धैर्याले बी कोण पाहिजे? अम्माय हो गड्या, तर असं करा तुम्ही नको या बिंदू ताई, तुम्ही घरी धैर्याले परीले सांभाळा. आत्याबाई ना मी जाईन. चालन हो ना आत्याबाई, चालन ना तुम्ही घेऊन येऊ आपण दोघी सासू सुना. हे गणपती घेतील, आपण बाकीचं सामान घेऊ, पूजेचं डेकोरेशनचं हे नाही. हो ठीक आहे जाऊ ना. चला झोपा मग आता. लवकर झोपा तर लवकर उठा. हो मामाजी जा ना, झोपा ना तुम्ही. धैर्याचे बाबा तुम्ही जा, भाऊजी तुम्ही जा झोपून जा तुम्ही. आम्ही जरासं डिस्कस करतो कुठं बसवायचं काय ते. कुठं म्हणजे कुठं बसवा लागते? जिथं मागच्या वर्षी बसवला होता तिथंच बसवा लागते ह्या वर्षी. तिथंच नाही, मी म्हणतो का अंदरच्या खोलीत बसवा म्हणतो. मागच्या वर्षी तर इथे बसवला होता, आता अंदरच्या खोलीत पलंगच्या बाजूने बसवा म्हटलं. तिथं मस्त पलंग आहे तर तिथं शेजून डेकोरेशन बी चांगलं होईल अशी म्हणतो आम्ही. नाही ललिता, मागच्या वर्षी जिथं ज्या ठिकाणावर बसवला होता त्याच ठिकाणावर आता पण ह्याही वर्षी बसवा लागन. असे पुरे 5 वर्ष एकाच ठिकाणावर बसवा लागन आपल्याला. असं आहे का? एकाच ठिकाणी बसवा लागन का? ठीक आहे मग इथंच बसवा लागन, इथंच करून घेऊ. आत्याबाई हे राकेश बापूजी आणि काजल येतात का नाही येत का? बस झाले ते अलगचे बाहेरचे. असं काही आहे काय? नाही हो, कशी बोलतो तू? येईन ना, येईन नाही तर काय तर. आता 8-10 दिवसासाठी गणपती आहे तोपर्यंत इथंच बोलावतो त्याला. काजलले इथंच बोलावतो आणि तो राकेश इथून येणं जाणं करून 8-10 दिवस नाही काय? हो बरोबर आत्याबाई, मी तशीच म्हणत होती. 8-10 दिवसाचा आपला सण आहे या गणपतीचा, तर पूर्ण परिवार एकखट्टे राहायला पाहिजे. बोलावून घ्या दोघायले बी. आताच करा ना, नाही तर फोन, आणि उद्या सकाळीच बोलावून घ्या. मग गणपतीच्या स्थापनेच्या वेळेस बी हजर राहतील ते. नाही तर उद्या सकाळी फोन करा तर मग बापूजी म्हणून आता मी ड्युटीवर गेलो, संध्याकाळी येईन, मग म्हणून उद्या येईन, मग असेच 4-5 दिवस असेच लोटून जाईन. मग येतीलच नाही. असे कसे नाही येतील? उद्याच बोलावतो ते सकाळीच या म्हणतो. आताच करा मग फोन, तेव्हा तर उद्या सकाळी येतील ते. उद्या सकाळी फोन करा तर मग परवा सकाळी येतील. हो दे बरं लावून दे, फोन लावून दे राकेशले, बोलतो त्याच्याशी. हो ना, मग आत्याबाई अलग गेले म्हणून काय अलगचे झाले काय? होय तर आपल्याच परिवाराचे नाही, आपल्यातलेच होय. तर मग सणावाराला तर घरी राहिले पाहिजे. पहिले 2-3 सण आलेच नाही घरी. मुलाचा केला आपण तर येतीन करून आपण मुलाचा केला. आता नाही मुलाचा आपण स्वतः बोलावायचं नाही आत्याबाई. हो बरोबर आहे, दे फोन लावून दे, बोलतो त्याच्यासोबत. बोलावून देतो उद्या सकाळीच. नाही तसंही उद्या सुट्टी असतील नाही? सुट्टी तर असेल ना उद्याची, गणेश चतुर्थीची. हो सरकारी सुट्टी आहे उद्या, 2 दिवसाची सुट्ट्याच आहे. बोलावून घ्या. हॅलो राकेश मी बोलतो रे, आई. हो बोल ना आई, बोल. उद्या म्हणतो, उद्या सुट्टी असेल ना तुले? हो सुट्टी आहे आई, उद्या सरकारी सुट्टी आहे. उद्या सगळीकडे उद्या सुट्टीच आहे. काहून नाही? गणेश चतुर्थी आहे ना उद्या, त्याची सुट्टी आहे उद्या. उद्या सकाळीच मग आपल्या इकडे येऊन जाय आपल्या घरी. उद्या गणपती घ्या आणायला जावं लागते तर संग मग जा. आई उद्या सकाळीच काय? मी येईन ना, मी 2-3 वाजेपर्यंत. नाही काय करशील 2-3 वाजेपर्यंत? तिथं सकाळीच येतो. उद्या 11 वाजता जाणार आहोत आम्ही गणपती आणाले. 11 वाजता तर 11च्या पहिले घरी येतो, संग मग गणपती आणायला चालतो. ठीक आहे आई, येतो मग मी, पाहतो मग तसा कोशिश करतो.
कोशिश नाही. उद्या का तुला ड्युटीवर जा लागते काय? उद्या सकाळीच उठ जा, चहा घेऊन ना डायरेक्ट इकडे येवायला निघ जा. तर 10 वाजेपर्यंत घरी येता तुम्ही. कोशिश नको करू, येच. 10 दिवसाचा पहिला सण आहे हा. तर सगळा परिवार मला एकखट्टे पाहिजे. 10 दिवस इथंच राहायचा आपल्या घरी. इथून तू येणं जाणं करजो लागन तर काजलला इथंच राहू देजो आपल्याच घरी 10 दिवस. बरं आई, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू म्हणशील तसं येतो मग. 8 वाजताच निघतो घरून. येतो 10 वाजेपर्यंत येऊन जातो. हो ये मग, चल ठेवू. ठेव आई. 11 वाजता निघणार आहे ना दादा की गणपती आणाले? हो 11 वाजता. तर ये मग. हो ठीक आहे आई, ठेव मग. काय म्हणतो? आईचा फोन होता. उद्या सकाळी ये म्हणते. गणपती आणायला जायचं आहे उद्या. तर उद्या सकाळी उठजो, चहा नाश्ता करजो आणि 8 वाजताच निघून जाऊ इथून. काय हो राकेशजी, मी किती स्वप्न पाहिले होते. गणपती पाहायला जाऊ, हर रोज एक एक गणपती पाहू, दुसरा यवतमाळचे गणपती पाहू. असं किती स्वप्न पाहिले होते मी. आता तिथं मग 10 दिवस तिथंच राहू का मग? हो आता 10 दिवस तिथंच. आता तिथं आहे गणपती. तिथचे गणपती पाहायला चालत जाऊ. 10 दिवस तिथं जात जाऊ. हो तिथचे पाहू. मग पुढच्या वर्षी इथचे पाहू लागन तर ना? हो पुढच्या वर्षी इथचे पाहू. आला टाइम तर एखाद्या दिवशी येऊन जाऊ. तर इथचे बी एका दिवशी पुरे पाहून घेऊ. पुरा परिवार येऊन जाऊ लागन तर गणपती पाहायला रातचं. इथंच आपल्या घरी रूमवरच राहू सगळेजण इथंच. आणि गणपती पाहून न इथंच राहतील. सकाळी उठून चालले जातील. आपणही चाललो जाऊ संग मग. असं होते लागन तर. हो असं होते. सगळेजण येऊन जाऊ एक दिवस दुपारचा. आणि मस्त जेवण खावणं केले का आपले सगळेजण निघालो नाही गणपती पाहायला. तर रातवरी होते तसंच करू. चल मग झोप पटकन, तर सकाळी लवकर उठाले बरं होईल. हो चला मग. उद्या जा लागते नाही, सकाळीच जा लागते उद्या. आता तर सांगलो तुले सकाळी जा लागते. 8 वाजता निघायचा इथून. 8 वाजता निघून जाऊ. आणि 11 वाजता तिथून मला गणपती घ्यायला जायचं आहे दादा बाबा संग. हो ठीक आहे चला. हट माय म्हणतात चंदराणीचा फोन. आता हे काय म्हणते तर लवकर आली. आता येले लवकर बोलावतो झाडू पोचा कर म्हणतो आम्ही येवाच्या गणपती येवाच्या पहिले. हॅलो ताई साहेब. चंदराणी तू फोन कायले करून राहिली? किती वाजता येतो? लवकर येतो आम्ही. 11 वाजता आम्ही गणपती घेवायला चाललो. अर्ध्या घंट्यात येतो. गणपती येवाच्या पहिले झाडू पोचा झाला पाहिजे. लवकर ये. फोन कायले करून राहिली तिथून? घरी ये लवकर. हॅलो ताई साहेब मी येऊ नाही शकत ताई साहेब. आज काय माहित माझे पाय गाडी दुखून राहिले. चालणं नाही होऊन राहिलं मान. तर आज मी नाही येऊ शकत. सांभाळून घ्या आजच्या दिवस ताई साहेब. काय आज नाही येऊ शकत? काऊन? पण आजच दुखाचे होते का तुझे पाय? उद्या नाही दुखले असते काय? आज आता आमच्या घरी गणपती येते. गणेश चतुर्थी आहे. एवढा पावन दिवस आहे तू म्हणता येत नाही. आता का तसंच घाणेरडं घर ठेव काय? घाणेरडं घरामध्ये आम्ही भगवान आणू काय? तेवढे ना समजत तुला? आजच दुखाचे होते तुझे पाय. ताई साहेब दुखणं काय सांगून येते काय ताई साहेब? मला माहित होतं काय आजच दुखन म्हणून. मी काय जाणून बुजून म्हटलं का मा पायाले दुख रे बाबा. हो आता काय करू मी? कोणाला पाठवून दे ना. कोणाला पाठवून दे. पण मा घरी झाडू पोचा करून दे आत्ताच्या आत्ता बा. हा आज मी अरवाडा दिवस राहिला असताना तर मी ऐकली असती. पण आज नाही ऐकत बा. आज मा गणपतीचा दिवस आहे. आज मा गणपती येते. त्याच्या पहिले झाडू पोचा झाला पाहिजे बा मा घरामध्ये. बस एवढं करतो. कोणालाही पाठवू ताई साहेब? कोणी नाही ना. सांभाळून घ्या ना ताई साहेब आजच्या दिवस. भगवानसाठी आजच्या दिवस सांभाळून घ्या ताई साहेब. काय भगवानसाठी म्हणतो बाई? आता काय सांभाळून घेऊ? आता मी करू का? मी आता गणपती आणायला जाऊ का झाडू पोचा करू? काय करू मी? तू सांग. ललिता काऊन हो? काय झालं? चाल ना पटकन. कोणासंग बोलून राहिली फोनवर तर? आता बाई चंदराणी येत नाही म्हणते. काऊन? आजच्या दिवशी काऊन येत म्हणते ते? आजच नाटकं करायचे होते का त्याने? सणावाराच्या दिवशी आता आज तसंच खरकट ठेवावं का घर? आता बाई तेच तर म्हणून राहिली मी तिले. पाय दुखून राहिले म्हणते. चालणं नाही होऊन राहिलं म्हणते. मी म्हणलं दुसरीला कोणाला पाठवून दे. तर कोणी नाही म्हणते. ताई साहेब मोठ्या ताई साहेब सांभाळून घ्या हो. मोठ्या ताई साहेब आजच्या दिवस कोणी नाही आहे. मी नाही येऊ शकत. बाकी कोणी पाठवाले हाय बी नाही. तुम्ही सांभाळून घ्या आजचे दिवस. फक्त पायगाडे दुखून राहिले माय म्हणून म्हणतो. बरं ठीक आहे. नको येऊ. ठीक आहे आम्ही घेतो सांभाळून आम्ही. हो ताई साहेब. हो मोठ्या ताई साहेब सांभाळून घ्या. उद्या येशील का नाही? का 10 दिवस गायब? पाहिन ना ताई साहेब मी उद्याचं पाहिन. मी चांगलं लागन तर येईन. चल मग ठीक आहे बाबा. आता पाहतो मी. करतो काय जुगाड. आता बाई आता कसं करावं? आपण आता गणपती घेवायला चालता कमी घरामध्ये झाडू पोचा करू. आणि मग या कचऱ्यामध्ये आणू काय गणपती? खरकट्या घरामध्ये आता कसं करता? आता तिने आजच चाट दिली तिनं. धोका दिला तिनं आजच्या दिवशी. ऐन सणावाराच्या दिवशी धोका देते. पण हे चंदराणी बरीच नाही आहे. आता बिमारी सांगून येते काय बापा? हवं ललिता बिमारी सांगून येते काय? तिला काय माहित आता? तिचे पाय दुखन म्हणून दुखले असन. आता घे ना तूच. घे तोच झाडू घे. झाडून घे आणि पोचा लावून घे. आणि मग तिकडे ये गणपती घेऊन येऊन जातील. मग आपण सामान पूजेचं सामान कधी आणू? मग आता काय करतो मग?
आता पूजेचं सामान सुमान आणायला चालतं काही पोचा का लावतो. आता बाई चला तुम्ही वा समोर, मी पाहतो काहीतरी करतो मी. वा समोर वा, चला बात येतो मी 5 मिनिटात. हा बात येतो 5 मिनिटात? काही जादू, काही शक्तिमान बनतं काय? हा शक्तिमान बनतं काय? शक्तिमान बनून झुकू 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 करून घेतं काय बात झक झक? नाही आता भाई मी शक्तिमान नाही बनत. पहा ना तुम्ही, झाडू पोचाही होते मस्त चकाचक, आपलं सामान बी येते ना, आपले गणपती बाप्पा बी येते. चला तुम्ही आता समोर तर वा. हो ये बापा, मी हाव तिथं समोर उभी हाव. ये बसतो मी तिथं उठल्यावर. हो बसा बसा, उठल्यावर बसा, 5 मिनिटात येतो मी. चंदा राणीनं दिला धोका, पण आली काजल राणी. काजल राणीनं 1-1.5 महिना लय आराम केला तिथं रूमवर, लय आराम केला तिनं. ऐदी होऊन गेली. आता तिला लावतो झाडू पोचावर. काजल, काजल. हो ताई, काय म्हणता ललिता ताई? तू इकडून बाहेरच होती काय? उभी होती ताई, मी अंगणात उभी होती. हे आहे परी आहे, धैर्य आहे, बसलो होतो. काजल, आता तू पाहुणी नाही वय या घरची. हा पाहुणी नव्हे का तू? तू आली तेव्हाची पाहुण्यासारखीच बसली, जेवली ना पाहुण्यासारखी बाहेर बसली. पाहुणी नव्हे का तू? कसून वय या घरची? हे घर तुया वय का नाही वय? माया बी वय ना ताई, पाहुणी नाही वय मी कहू. नाही आता हे पाय, आम्ही कने हे गणपती आणायला जाते. आम्ही सामान सुमान आरतीचं पूजेचं सामान आणायला जातो. अन चंदा राणी आपली कामाली आहे का नाही, चंदा राणीनं दिला धोका. तर तिनं धोका दिला, तर आता आपल्यालाच करणं आहे. आता अशा खराब खरकट्या घरामध्ये गणपती आणू काय, भगवान आणू काय, गणपती बाप्पा आणू काय? झाडू पोचा तसाच आहे. मला वाटलं येईन बात हे 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत येईन म्हटलं, झाडू पोचा करून म्हटलं ते, म्हणून मी केला नाही. तर मी सकाळी उठल्याबरोबरच केली असती. मग काय येत नाही म्हणते का ते? हो येत नाही म्हणते ते. पाय आता ऐन वेळेवर तिनं धोका दिला. कालच सांगून दिलं असतं तिनं, तर मी सकाळचं तू येवाच्या पहिलेच मी मारून घेतली असती पोचा झाडू. तिने सांगितलं नाही, मी तिच्या भरोश्यावर बसली, तिनं दिला धोका. तर आता असं कर तू, घे तू आहे का नाही महागाची साडी, हे काढून ठेवून दे, आणि घरची पतली चितली जुनी साडी घालून घे, आणि पहिले झाडू लावून घे चांगला काठाकोरीनं. कोणत्यातून कांट्यातून पुरा कचरा काढून टाक, भीती कितीतून काही जाडके जुडके लागले असेल ते सगळं साफसूफ करून टाक, आणि मग मस्त हातानं पोचा लावून घे. मी हो काऊन नाही करायचं आहे का तुला बिदा थकली काऊन? आपलंच घर होय ना, आपल्याच घरासाठी करतो ना. आता चंद्राने धोका दिला म्हणून तुला म्हणून राहिले, आणि मला सामान आणायला जायचं आहे पूजेचं, हे ते गणपती बी पाहिन मी म्हणून राहिले. नाही तर मीच मारलं असतं, तिने पहिले सांगलं असतं तर मीच केलं असतं. काऊन नाही करत का? नाही म्हणतो काय? तसं नाही ललिता ताई, करतो ना मी, करतो. आता 10 दिवस इथंच आहे तू, तर पाहुणींसारखी राहू नको, घरच्यासारखी राह, जशी पहिले राहत होती तशी. पाहुणींसारखी लेकराई संग नवऱ्या संग खेळत नको बसून. ठीक आहे ना, मग 10 दिवस नाही येणार का त्या चंद्राने? आता उद्या येईन म्हणे बा, चांगलं लागलं तर येईन म्हणे उद्या. नाही तिचे पाय घाडे दुखून राहिले म्हणे, चांगलं लागलं तर येईन ते. पण आजच्या दिवस करून घे बा तेवढं. घे काढते 20,000ची तुझी साडी, ती मायगाची साडी ठेव काढून, खराब होऊन जाईल. घाल जुनी पुराणी साडी, कर जरासा. हो करतो. लय ऐदीपणा आळशीपणा केला तिथं, काही कामच नव्हते तिथं. 20,000ची साडी खराब होते. ठेव ना काढून, जाणून बुजून हे 20,000ची साडी घालून येते इथं. काम नाही करायला लागलं पाहिजे म्हणून. समजत नाही का मला? त्यापेक्षा हुशार मी हाव. माई हाय लोंबडी दिमाग त्यापेक्षा. समजत नाही मला? चालवा ललिता, नाही चालत काय? तूच करून राहिली का झाडू पोचा? आले आता बाई, चला चला. गणपती बाप्पा. काऊन काजल थकली काय? पोचा लावलो नाही तर? नाही थकली की नाही? मग मोर्या नाही म्हटली तू? सऱ्यानं म्हटली तू, काऊन नाही म्हटलं मोर्या? काही घ्या आरती करा. हो